कर्जमाफी मिळाली म्हणून नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये बंद होणार। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांमध्ये या चर्चेने जोर धरला आहे। विरोधक सरकारवर गंभीर आरोप करत आहे, तर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय जारी झालेला नाही। मग नेमकं सत्य काय आहे? नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते का रखडले आहेत आणि कर्जमाफीच्या त्याशी काही खरंच संबंध आहेत का? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हे प्रकरण काय आहे। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात ॲग्रोटेक मराठी। सर्वप्रथम हे समजून घेऊया की हा वाद सुरू कसा झाला। राज्य सरकारने नुसतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जारी केली। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा लाभ सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी राज्याच्या तिजोरीवर जवळपास 40,000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। या घोषणेनंतर एक नवीन चर्चा सुरू झाली। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर आरोप केला की एका हाताने कर्जमाफी दिल्याचा गाजावाजा केला जातो, तर दुसऱ्या हाताने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील 6,000 रुपयाचा लाभ बंद करण्याची तयारी सुरू आहे। या आरोपानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। 2023 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देते। यासोबतच केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये मिळतात, म्हणजे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपयेचा लाभ मिळतो। पण सध्या या योजनेचे 2 हप्ते प्रलंबित आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आणि संभ्रम वाढला आहे। उपलब्ध माहितीनुसार कृषी विभागाने निधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे, मात्र अद्याप त्याला प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने 9वा आणि 10वा हप्ता रखडल्याचं सांगितलं जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वळवलं जाणार आहेत का? याचं उत्तर म्हणजे सध्या तरी नाही आहे, कारण राज्य सरकारने अद्याप असा कोणताही अधिकृत निकष किंवा शासन निर्णय जारी केलेला नाही। म्हणजे कर्जमाफी मिळाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होणार असल्याचं अधिकृतपणे कुठेही सांगण्यात आलेलं नाही। इतकंच नाही तर 2026-2027च्या राज्याच्या अर्थसंकल्पातही नमो शेतकरी योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे योजना बंद होणार असल्याचा चर्चेला सध्या तरी अधिकृत आधार नाही। मात्र दुसरीकडे हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की जर योजना सुरू आहे तर 2 हप्ते अजूनही का आलेले नाही, याचं स्पष्ट उत्तर सरकारकडून अद्याप देण्यात आलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे। म्हणूनच सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चावर विश्वास ठेवण्यापेक्षा सरकारच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहणं गरजेचं आहे। सरकारकडून स्पष्टीकरण आल्यानंतर कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेचा परस्पर संबंध आहेत की नाही हे स्पष्ट होईल। तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा की कर्जमाफी मिळाली म्हणून नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये बंद झाले आहेत असा कोणताही अधिकृत निर्णय सध्या तरी अस्तित्वात नाही। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारने रखडलेले 2 हप्ते तातडीने द्यायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा शेतीविषयी आणि सरकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अशाच विश्वासार्ह माहितीसाठी ॲग्रोटेक मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।